आज आपण उपवास स्पेशल खमंग बनवणार आहोत। खूप सॉफ्ट असे हे खमंग बनतात, त्याचबरोबर खूप टेस्टीही लागतात। तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे, ती एका भांड्यात टाकून घेणार आहे। त्यासोबत आपल्याला इथे अर्धा कप साबुदाणे घ्यायचे आहेत, तेही त्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत। आता यांना आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाहू शकता मी इथे धुवून घेतलेले आहेत। आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी किती टाकायचं आहे तर साबुदाणे आणि भगर बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला उपवासाच्या आदल्या दिवशीच करायची आहे, म्हणजे यात आपल्याला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही। पाहू शकता जवळपास 6 तास झालेली आहेत। आपले साबुदाणे आणि भगर छान अशी भिजली गेलेली आहे, त्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे। आता आपल्याला याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। जेवढं मावेल तेवढंच आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालून घ्यायचे आहे। दही घातल्यामुळे खमंगला खूप छान टेस्ट येते। पाहू शकता छान असं बारीक पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता याला आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। राहिलेले साबुदाणे आणि भगर आपल्याला परत बारीक करून घ्यायचे आहेत। सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता। पाहू शकता किती छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे। यात सोडा किंवा इनो टाकायची आता गरज नाही। आता मी यात चवीपुरता मीठ घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी इथे खमंगच्या डिश घेतलेल्या आहेत आणि त्यांना तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर वरण भाताच्या डब्यामध्ये तुम्ही करू शकता। आता मी इथे एका कढईमध्ये पाणी घेतलंय, त्यावर एक स्टँड ठेवून घेतलेला आहे। आता याला झाकून आपण उकळी येऊ देणार आहोत। आता इकडे आपलं बॅटर तयार आहे। आता आपण या डिशमध्ये ही बॅटर टाकून घेणार आहोत। त्याला 2-1 वेळेस आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। पाहू शकता तिकडे पाणीही आपलं गरम झालेलं आहे। आता त्यावर आपल्याला ही डिश ठेवून द्यायची आहे आणि वरून आपल्याला एक डिश झाकून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे। आता हे खमंग जोपर्यंत वाफत आहेत तोपर्यंत आपण याचा तडका बनवून घेणार आहोत। तर मी एका तडका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। आता इथे मी बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या घालून घेणार आहे। तुम्हाला जर लांब मिरच्या आवडत असतील तर तुम्ही तशाही टाकू शकतात। थोडंसं मीठ घालून घेणार आहे। लक्षात ठेवा आपण खमंगमध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे थोडंसंच मीठ आपल्याला घालायचं आहे। उपवासाला तुमच्या याच्यात कढीपत्ता किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तडक्यामध्ये तेही घालू शकतात। आता याला छान असं कुरकुरीत आपण होऊ देणार आहोत। इकडे आपले खमंगही छान अशी वाफलेली आहेत। आपण आता खोलून पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपले खमंग छान असे वाफलेले आहेत। आता ही डिश आपण यातनं काढून घेणार आहोत आणि याला 10 ते 15 मिनिटं गार होऊ देणार आहोत। तर इथे हे सगळं गार झालेलं आहे। आता आपण याला कट करून घेणार आहोत। तुम्हाला ज्या आकारात हे पीसेस कट करायचे असतील तसे तुम्ही कट करू शकता। अशा पद्धतीने आपण सगळे खमंग कट करून घेतलेली आहेत। आता यावर आपण बनवून घेतलेला तडका टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी सॉफ्ट आपले खमंग तयार झालेली आहेत। आता मी एक खमंग काढून दाखवणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान अशी जाडी याला आलेली आहे आणि हे खायलाही तेवढंच टेस्टी लागतं। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की आपण मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा ते पाहणार आहोत। बऱ्याच जण साबुदाणा वडा करताना घाबरतात, कारण तो तळताना फुटतो आणि अंगावर तेल उडून येते। त्यासाठी मी इथे अचूक प्रमाण आणि काही टिप्स दिल्या आहेत। तुमचेही वडे असे कुरकुरीत व्हावेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 कप कोरडा साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता। साबुदाणा भिजत घालत असताना सगळ्यात आधी मी त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि साबुदाणे बुडतील एवढंच पाणी त्यात टाकून घेतलं।
साबुदाणा चांगला असा भिजला गेला पाहिजे, बोटाने मॅश होत आहे। आपल्याला असाच साबुदाणा भिजलेला पाहिजे आहे, त्यात पाणी नको असायला। जर त्यात पाणी असलं तर तो कुरकुरीत होत नाही आणि वडा फुटायची शक्यता असते। आता मी यात 1.5 कप बॉईल करून घेतलेले बटाटे मॅश करून घालून घेणार आहे। मीडियम साईजचे 4 ते 5 बटाटे उकडून त्यांना मॅश करून कपाच्या साहाय्याने मोजून घेतलेले आहेत। आता मी इथे बारीक क्रश करून घेतलेली हिरवी मिरची आणि जिरे घालून घेतलेले आहे। साधारण यात 1 ते 1.5 चमचा मी घातलेला आहे। आता मी इथे भाजून घेतलेले शेंगदाण्यांचं कूट 1.5 कप घालत आहे। चवीपुरता मीठ। हे सगळे जिन्नस आता आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। आता मी यात अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा लिंबूचा रस घालून घेणार आहे आणि हे परत एकजीव करून घेणार आहे। आपलं वड्यांचं मिश्रण हे रेडी आहे। आता एका साईडला मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता आपण इथे वडे बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे छोटासा गोळा या बॅटर मधून घेऊन घेतलेला आहे आणि आता हातावर अशा पद्धतीने गोल करून त्याला थोडंसं दाबून फ्लॅट करून घ्यायचं आहे। आता असेच आपण बाकीचे राहिलेले वडेही तयार करून घेणार आहोत। तेल इथे मध्यम गरम असायला हवं। मी इथे थोडंसं मिश्रण टाकलंय तर ते हलके बुडबुडे येऊन वर येतंय, तर तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आता यामध्ये एक वडा सोडायचा। एका वेळी साधारण 3 ते 4 वडे तळून घ्यायचे। आता गॅस आपला हा मध्यम ठेवायचा आहे। सुरुवातीचे 1.5 मिनिटं याला धक्का लावायचा नाही, नाहीतर वडे एकमेकांना चिटकून बसतात। साधारण 1 ते 1.5 मिनिटांनंतरून वड्यांनी आकार धरलेला आहे। मग वडे आता मध्यम गॅसवर उलटून पलटून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। या वड्यांना मध्यम गॅसवर तळायला साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात। पाहू शकता वड्यांना छान असा कलरही आला आहे आणि ते टम्म अशी फुललेली आहेत। आता आपण या वड्यांना काढून घेणार आहोत आणि राहिलेले वडेही अशा प्रकारे तळून घेणार आहोत। रेडी आहेत आपले साबुदाण्याचे वडे। वरून कुरकुरीत आणि आतमधून खूप सॉफ्ट असे झालेले आहेत। या वड्यांना तुम्ही शेंगदाण्याची चटणी सोबत किंवा खोबऱ्याची चटणी सोबत खाऊ शकता। त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करीन। पाहू शकता आपले वडे खूप छान असे शिजलेले आहेत। खिचडी बनवणार आहोत। साबुदाणा कुठलाही असू दे, खिचडी अगदी अशीच मऊसूत आणि मोकळी बनेल याची 100% खात्री आहे जर तुम्ही इथे सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आपण आता याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। साबुदाणे स्वच्छ धुतल्यावर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाणी किती घालायचं आहे तर साबुदाण्यांमध्ये 1 ते 1.5 सेंटीमीटर वर एवढं पाणी यायला हवं, एवढंच आपल्याला घालायचं आहे। त्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आणि यांना 5 ते 6 तास किंवा मग रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला साबुदाणे भिजत घालायचे आहेत। मी हे साबुदाणे आधीच भिजत घातलेले होते। पाहू शकता खूप छान असे आपले साबुदाणे भिजलेले आहेत, ते एकमेकांना अजिबात चिटकत नाहीत। आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया। तर मी इथे 1 बटाटा स्वच्छ धुवून त्याचं साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि आता यांना 1 ते 1.5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे बटाटे आपले छान असे कुरकुरीत होतील आणि नंतरून ते साबुदाण्यांना चिपकणार नाहीत।
पाहू शकता इथे बटाटे छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि त्यांनाही छान असं परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपण जिरा आणि हिरवी मिरचीचे काप घालून घेणार आहोत। इथे तुम्ही हिरवी मिरचीच्या जागेवर तिखटचाही वापर करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता बटाटे हिरवी मिरची छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। ही प्रोसेस करायला आपल्याला जवळपास 3 मिनिटं लागलेली आहेत। आता आपण यामध्ये साबुदाणे घालून घेणार आहोत आणि यांनाही परतून घेणार आहोत। आता आपल्याला इथे अर्धा ते 1 मिनिट साबुदाणे परतून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। आता आपण इथे भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यांना 2 ते 3 मिनिटं असंच परतत राहायचं आहे। जर तुमच्याकडे साबुदाणा खिचडीमध्ये कढीपत्त्याचा वापर होत नसेल तर तुम्ही टाकू नका, तो ऑप्शनल आहे। पाहू शकता इथे आपले साबुदाणे छान असे वाफलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। इथे लक्षात ठेवा आपण आधी बटाट्यांमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे चवीनुसारच यामध्ये मीठ घालायचं आहे। पाहू शकता इथे खूप छान अशी आपली मोकळी मोकळी साबुदाण्यांची खिचडी तयार झालेली आहे। ते अजिबात एकमेकांना चिटकत नाही। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आज आपण एकाच बॅटरपासून उपवासाचे आप्पे आणि डोसा बनवणार आहोत, तेही सोडा किंवा इनो न वापरता। खूप सॉफ्ट असे डोसे आणि आप्पे बनतात, तुम्ही ही नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे 1 कप भगर घेतलेली आहे, ती एका भांड्यात टाकून घेणार आहे। त्याचसोबत आपल्याला इथे अर्धा कप साबुदाणे घ्यायचे आहेत, तेही त्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत। आता यांना आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाहू शकता मी इथे धुवून घेतलेलं आहे। आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी किती टाकायचं आहे तर साबुदाणे आणि भगर बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला उपवासाच्या आदल्या दिवशीच करायची आहे, म्हणजे यात आपल्याला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडणार नाही। पाहू शकता जवळपास 6 तास झालेली आहेत। आपले साबुदाणे आणि भगर छान अशी भिजली गेलेली आहे, त्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे। आता आपल्याला याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे। जेवढं मावेल तेवढंच आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मोठे 2 चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचे आहे। दह्यामुळे आपल्या डोशांना किंवा आप्प्यांना खूप छान अशी टेस्ट येते। आता याला आपण बारीक करून घेणार आहोत। पाहू शकता छान असं बारीक पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता याला आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। राहिलेले साबुदाणे आणि भगर आपल्याला परत बारीक करून घ्यायचे आहेत। सगळं मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 6 तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर पण ठेवू शकतात। पाहू शकता किती छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे। यात सोडा किंवा इनो टाकायची आता गरज नाही। आता मी यात चवीपुरता मीठ घालून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 कच्चा बटाटा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून त्याला बारीक किसून घेतलेला आहे। आता आपल्याला या पिठामधून जेवढं बॅटर हवं असेल तेवढं एका पातेलीत काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा बटाट्याचं किस घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता इकडे मी गॅसवर आपलं आप्पे पात्र ठेवून घेतलेलं आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला 1-1 चमचे बॅटर आपलं टाकून घ्यायचं आहे। ही प्रोसेस करत असताना आपला गॅस हा मंद आचेवरच असायला हवा, म्हणजे ते व्यवस्थित आतून फुगतील। आता मी याला झाकून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित वाफू देणार आहे। पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर आपले आप्पे छान असे वाफलेले आहेत। आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही त्याला परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं परत यांनाही वाफू द्यायचं आहे।
पाहू शकता आपले आप्पे छान असे फुगलेले आहेत। आता आपण यांना काढून घेणार आहोत। इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। राहिलेलं आपलं जे बॅटर होतं ते आपण तव्यावर टाकून घेणार आहोत। हे बॅटर बिना बटाट्याचं आहे, याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। पाहू शकता खूप छान अशी जाडी येत आहे। आता कडेनं आपल्याला तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आणि वरचे भाग पूर्ण कोरडा झाला की मग आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। पाहू शकता खूप छान असा आपला जाळीदार डोसा तयार झालेला आहे। दोघी बाजूंनी व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे। तयार आहे आपला उपवासाचा डोसाही। याच्यासोबत मी खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे। त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्ही तिथे पाहू शकता। खूप छान असा डोसा आपला तयार झालेला आहे आणि आप्पी ही खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहे।